नमस्कार मंडळी, भाग्यश्री कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी अस्सल गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं गावरान काळा मसाला चिकन। या रेसिपीची खासियत म्हणजे घरच्या घरी भाजून तयार केलेला खमंग काळा मसाला। या मसाल्यामुळे चिकनला अप्रतिम चव, सुंदर रंग आणि जबरदस्त सुगंध येतो। तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या गावरान काळा चिकन रेसिपीला। तर यासाठी मी चिकन मॅग्नेट करून घेतलेलं आहे। हळद आणि मीठ टाकून छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर हळद मीठ टाकून छान मॅग्नेट करायला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर छान असा 2 बारीक बारीक कांदे कट करून घेतलेत आणि त्यानंतर एका कुकरमध्ये ते छान थोडं तेल टाकून परतून घ्यायचं आहे। त्यातच आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत आणि नंतर धना पावडर 2 चमचे आणि हळद 1 चमचा आपण टाकून घेणार आहोत। त्यातच चिकन ॲड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं परतू द्यायचं आहे। 5 मिनटं वाफ काढायला आपण झाकण लावणार आहोत आणि छान असं वाफेने त्याला पाणी सुटतं। त्यानंतर गरम पाणी एका बाजूला करून त्यात आपण गरम पाणी पण टाकून घेणार आहोत आणि वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान अशी उकळी आली की कुकरला झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता हाच तो काळा मसाला आपण तयार करून घेणार आहोत। आता मी 2 कांदे छान असे भाजून घेतलेत आणि ते पुन्हा तव्यावर परतून घ्यायचे। त्यानंतरच कोथिंबीर पण आपण त्यावर परतून घेणार आहोत। छान अशी कोथिंबीर परतून घ्यायची। कोथिंबीर आणि कांदा परतला की भाजीला कलर मस्त येतो, हिरवा आणि काळा मिक्स कलर येतो, छान असा कलर येतो। त्यानंतर थोडेसे तीळ घ्यायचे, ते छान परतून घ्यायचेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो। त्यानंतर हरभऱ्याची डाळ, धणे आणि खोबरं एकत्र छान असं परतून घ्यायचं। या ठिकाणी मी खोबरं जाळून घेतलं आहे। त्यानंतर ते कट करून घ्यायचं आणि छान असं परतून द्यायचं। मसाले लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे। त्यानंतर लसूणही परतून घ्यायचं आहे आणि छान असा कलर आल्यानंतर आपण ते सगळं एका डिशमध्ये काढणार आहोत। या ठिकाणी लसूण छान असं परतला गेला आहे। आता आपण तीळ परतून घेणार आहोत आणि छान तीळ परतल्यानंतर ते सगळे एका साईडला काढून घ्यायचे। आता या ठिकाणी खोबरं, धणे छान परतून घ्यायचे आणि मस्त असं लालसर भाजून घ्यायचे। आता हे माझ्याकडून डबल शूट झालं आहे आणि ते एडिटिंगला थोडासा प्रॉब्लेम आला आहे, तर तुम्ही प्लीज समजून घ्या। आणि एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातले। आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची। फोडणीलाच कोथिंबीर घातली की भाजीला छान असा कलर, रंग आणि चव जबरदस्त येते। त्यानंतर मी 2 चमचे काळा मसाला, घरी बनवलेला मालवणी काळा मसाला आहे आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला त्यात आपण ॲड करणार आहोत आणि प्रॉपर वाटलेला काळा मसाला त्यात ॲड करून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मसाला असा परतू द्यायचा आहे। छान मसाला असा परतल्यानंतर त्याला तेल सुटायला लागतं आणि तेल सुटायला लागलं की मसाला आपला छान परतून झाला असं समजायचं। या ठिकाणी अजून आपण 5 मिनटं छान असं चिकन परतू द्यायचं आहे, मसाला परतू द्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यात चिकन ॲड करणार आहोत। या ठिकाणी मसाल्याला छान तेल सुटलं, त्यानंतर उकडलेलं चिकन आपण त्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान परतू द्यायचं आहे आणि ते सूप टाकून आपण मस्त असं भाजीला छान उकळी आणणार आहोत आणि घट्ट पातळ कितपत आपल्याला पाहिजे तसं आपण भाजीमध्ये सूप किंवा पाणी ॲड करणार आहोत। आता या ठिकाणी मस्त असं भाजीला उकळी आली की आपलं झणझणीत आणि चमचमीत मस्त असं चिकन तयार होईल। आता या ठिकाणी मस्त असं वरून हिरवीगार कोथिंबीर त्यात टाकून घ्यायची। आणि हो, तुम्हाला चिकनची भाजी कशी वाटली, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला भाजी आवडली असेल तर। थँक्यू।